रमा, काय ग, कुठे गेली होती? हा, काय विचारतोय मी? अरे ते ते मंदिरात गेले होते मी. मंदिरात उद्या जाता आलं नसतं का? ते म्हणजे उशीर झाला असतं ना म्हणून. कशाला उशीर झाला? हा, अरे पिंट्या दादा ते रमा, तू काहीतरी लपवतेस. रमा, सांग, काय लपवतेस आमच्यापासून? हा? कुठे गेली होती? रमा, रमा, आता तुझा पाय बरा व्हावा म्हणून तूच देवाला साकडं घाल. ती खिचडी माझ्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागला? सुमे, अगं तिच्या पाय लागलं तरी खिचडी करून दिली ना तुला खायला. मग सारखं का ग वाकडायचं रे? तसं का बोलतीस सारखं तिला? पण मी काय बोलले तिला? आता तिचा पाय बरा व्हावा एवढंच बोलले ना. सरला कशाला सकाळ सकाळी याच्या नादाला लागते? हा, ही आणि तुझ्या हातातोंडात जर अंतर असेल ना तर स्वतःच बनव आणि स्वतः खा. हे बघ, अशा अवस्थेत ना थोडं काम करावं, समजलं ना? खिचडी करून दिली तर मला एवढं बोलतायत, बिर्याणी करून दिली तर मला पाया पडायला लावाल तिच्या. काय नको मला ही खिचडी, खा तुमची. अगं सुमे, असं नको करूस बघ. नकोय मला. तुला कित्यांदा सांगितलंय असं रागाला तर खाण्यावर काढायचं नाही म्हणून. आणि त्या बाळासाठी तरी तुला खावं लागणारच आहे ना. चल खा पटकन. अगं खा म्हणते ना. कसं झालंय सांग बघू. झाली बरी. भरपूर करून ठेवलीये, पोटभर खाशील. बर मामी चल, मी निघते वाड्यावर. उगाच पुन्हा उशीर होईल आणि रोज रोज उशिरा जाणं बरं नाही दिसत ग. हा. हा, निघतेच. रमा, अग मी काय म्हणणार होते, पाय लागले ना तुझ्या तर मी वाड्यावर जाते काम करायला. जखम अगोदर जरा बरी होऊ दे मग जातो. अगं नको मामी, आणि तसं बी कुठे ओझं व्हायचं असते मला तिकडं. आपले रोजचेच काम असते. येते. अगं सांभाळ जा बरं का. वय. हळू ग. रमे, जर लवकर आहे बरं का. एक तर काय काय खायची इच्छा होती, म्हणजे मला नाही बाळाला, म्हणून म्हटलं लवकर ये. ते समोर दिला ते गिळा आधी. सावकाश जा जरा, सांभाळ. हा, वय. पाय जरा सांभाळ. समोर बघा ना तर डोक्यावर चढाल. काय एक एक घरात नग भरलेत काय माहिती. अरे काय झालं? काही नाही, जा. अजून दोघही जण सारखे पावसात भिजायला जा ना. ए आई, मला काय बोलतेस तू? मला काही झालं नाही. हा, अगं शिंका येऊ शकत नाहीत का? आणि तू तर काही बोलूच नकोस प्रथा, कळलं ना? आता रमा आली ना की तिला पहिले सांगणार आहे तुमच्यासाठी काढा बनव म्हणून. काढा? ए आई कमाव ना, यालाच दे काढा. अरे रमा, बरं झालं तू आली. दादाला ना खूप सर्दी झालीये. तू लवकर काढा बनव, फक्त त्याच्यासाठी. हा जी ताईसाहेब, बनवते. तुम्ही काय तिचं ऐकताय? मी एकदम बरा आहे. रमा, आता तर काढा बनवच. जी बाईसाहेब. अगं काय ग, काय लागलं पायाला? अहो ते घरी काम करताना कापले पायाला. बरंच लागलंय. अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत. पायाची जरा काळजी घे, ती पट्टी बदलत जा आणि काम करताना जरा सांभाळ स्वतःला. जी बाईसाहेब. तिच्या पायाला आता असा आराम देतो का 3-4 महिने जागची हलणारच नाही. रमे, अगं
या काड्याच्या वासानं सुद्धा छोटे मालक बरे होतील बघ. पर पर जरा जास्त कडक झालंय असं नाही वाटत आहे का? अहो, मंजू हे बघत याने बरं तर वाटलं पाहिजे ना. वा, म्हणजे कंबर मोडून समधी कामं म्या करायची आणि तुम्ही दोघी शिळोप्याच्या गप्पा हाका. वा अरे भाऊ, आम्ही बी कामच करतोय हं. वय, एक गोष्ट बनवायची आणि 10 तास त्याच्यावर चर्चा करायची नाही का? ए, तुला जे काही बी बोलायचं ना ते नंतर बोल, कळलं ना? अदुगर बाहेर जा आणि समद्या झाडांना पाणी घाल पटकन, मला बरीच कामं आहेत. अरे वा, काढा का? म्हणजे आज दिवसभर काढ्यातच घालवणार. म्हणजे छोट्या मालकांचं महत्वाचं काम केलं की झालं. हं? राणी साहेब चकाट्या पिटाय मोकळी नाही का? ए, तुला येळ आहे का जरा? नाही म्हणजे छोट्या मालकांचं खास काम आहे ते करायच पाहिजे. ए, काय बघती का? हा, काय बघती? तुझी पगारवाढीची कामं झाली ना, काही टाकी जिथं होती तिथं नेऊन ठेवायची, कळलं ना? पाहुणं आलत तवा ही आणली होती, आता तिचं काम झालंय, जिथं होती तिथं नेऊन ठेवायची. बर काय? अरे हा, काम बुडवायची तुझ्याकडं कारणच आहेत नाही का? नाही म्हणजे तुला वजन उचलाय सांगितलं तर तुझे पाय भरून येतात, जरा सामान काय सरकवाय सांगितलं तर तुझा हात भरून येतात. काय गे, तुम्हाला येडा का खुळा समजते? गुमा आणि टाकी जिथं होती तिथं नेऊन ठेवायची, कळलं ना? छोटे मालक, हे घ्या, काढा आणलाय तुमच्यासाठी. तुम्हाला खरंच असं वाटतं की एवढ्या सकाळ सकाळी मी तो कडू काढा पिन म्हणून? आपण एक काम करूया, आपण तो काढा गपचूप खिडकीच्या बाहेर टाकून देऊ. पण हा, कोणाला बोलायचं नाही. अहो छोटे मालक, लहान मुलासारखं काय करताय तुम्ही बी? ते काही नाही, हा घ्या काढा आणि आत्ता प्या, त्याशिवाय मी जाणार नाही इथनं. मग चांगलंच, त्या निमित्ताने तुम्ही जास्त वेळ इथे थांबाल? अजिबात नाही, एवढा वेळ नाही थांबावं लागणार मला इथे. तुम्ही हो काढा आत्ताच्या आत्ता प्या. ही काय जबरदस्ती आहे? मी का उगाच माझ्या तोंडाची चव खराब करू? अहो मग औषध समजून घ्या. अजिबात नाही. लहान मुलाला औषध पाजतात ना, तसे हा काढा तुम्हाला द्यावा लागणार आहे. म्हणजे? म्हणजे 1 मिनिट. आता कसं प्यायला? गंमत करत होतो मी. तुम्ही एखादी गोष्ट बनवून आणली आणि मी ती घेणार नाही असं शक्यच नाही. तुम्ही 20 जरी बनवून आणलत ना तरी ते सुद्धा पेन. छोटे मालक, रमानं काढा पाठवलाय. ठेवा दे. मंजू, हा? रामा कुठे आहेत? ती पाण्याची टाकी माळ्यावर ठेवायला गेली. काय? अहो पण काय झालं छोटे मालक? काय नाही.
या तुम्ही. रमा, आता तू ही टाकीवर ठेवून दाखवच. तुझा एक पाय तर तुटलाच आहे, आता दुसरा पाय म्या तोडतो. वाड्यावरचा आज तुझा शेवटचा दिस, मजा कर. पण तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा पाळा, काळजी घ्या स्वतःची. हो हो, पतसंस्थेच्या मीटिंगला जे आले नव्हते ना, त्यांना करते मी फोन. ठीक आहे. रमा, हो. तुमच्या पायाला एवढं लागलंय तरी तुम्ही का टाकी उचलून देताय? द्या, मी ठेवून येतो. नाही ठीक आहे, मी ठेवून येईन. आलो. हो, नका काळजी करू, मी करते फोन. छोटे मालक, काय छोटे मालक, काय तुमच्या पायाला लागलंय ना तरी सुद्धा तुम्ही ही टाकी माळावर ठेवणार? काय काय हट्टीपणा आहे हा? अहो हट्टीपणा काय त्यात, कामच आहे माझं. तुम्हाला हेच काम करायचंय, बाकीची कामं नाहीयेत का? पायाला अजून काय झालं म्हणजे? काही होणार नाही, मी करीन माझं माझं. तुम्ही बाजूला टाकी इकडे द्या. अहो छोटे मालक, आधीच काही कमी उपकार नाही तुमचे. ह्यात कसले आलेत उपकार? आणि हे काय सारखं उपकार उपकार? मी टाकी फक्त माळावर ठेवतो, द्या ती टाकी इकडे. अहो पायाला लागले फक्त माझ्या, काही पाय नाही मोडलाय. माझं काम आहे, मी आज करीन. तुम्ही हे काम करायचं नाही म्हणजे नाही. आणि हे काम मी इथे असताना तुम्हाला करू देणार नाही. का? कारण तुम्ही मालक आहात आणि मी नाही करणार तर मग कोण करणार हे काम? आणि मी असताना तुम्हाला अजिबात करू देणार नाही. हरी, हरी, आलो मालक. जी छोटे मालक. हरी, इतके दिवस झाले ही टाकी खाली आहे, माळ्यावर कोण ठेवणार? काय काय कामं बघायची आणि चल पटकन टाकी वर ठेव. म्या नाही, मी ठेवतो. नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे माझं काम आहे ते उरकतो आणि मग ठेवतो की. आत्ताच्या आत्ता टाकी वर ठेव. 1 मिनिट सुद्धा टाकी मला खाली नकोय. अहो छोटे मला का अर्ध्या मिनिटात ते काम उरकतो आणि ठेवतो की. का? कुठे आग लागली? ती विझवायला चाललाय? चल पटकन. अरे चल पटकन. होय. छोटे मालक, तुम्ही जा की, मॅट ठेव तू. आत्ताच्या आत्ता माझ्या समोर वर ठेव. जय मांढरा देवी, उभा राया. ऐक ऐक, छोटे मालक ऐक, माझ्या पाठीचा चुरा झाला. बघितलं काय झालं? पण तुम्हाला माझं ऐकायचंच नाहीये ना.
माझ्यावरचं संकट टळलं असं वाटते तुम्हाला, तर माझ्यासाठी तुमच्यावरचं संकट टळले हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही हे काम केलं असतं तर तुम्ही विपडलंच असतं. अगे तंद्री बहादर, अशी बघत काय उभी आहे? हात दे मला, उचल. अगं मंजू, तू कशाला करते? आणि इकडं मी कणिक मळून घेईन आणि चपात्या बी लाटून घेईन. तू राहू दे आजच्या तीस. आधी तू तुझ्या पायाची काळजी घे. तुझ्या चेहऱ्यावरूनच कळते जखम किती दुखते ते. तू एक काम कर, ये इकडे. अगं राव, ये बोलले ना, ये इथं बस. म्या करते सगळे. बस. काही असन तर सांगल मी. बस तू आधी. अगं पण मी करते म्हणते ना. तुला सांगितलं ना बस. सावकाश, सांभाळ. रमे, तू पाण्याची टाकी माळ्यावर कशी ठेवलीस ग? अगं ती मी ठेवलीच नाही, म्हणजे ती छोट्या मालकांनी मला ठेवू दिली नाही. अच्छा. छोट्या मालकांना लई काळजी आहे ना तुझी? अगं असं कुठे काय मंजू, समद्यांचीच काळजी करतात बघ, त्यांचा स्वभावच आहे तो. पर तुझ्या बाबतीतली काळजी वेगळीच वाटते बघ मला. अगं मी मग काढा घेऊन गेले होते ना, तेव्हा त्यांनी तुझ्याबद्दल विचारलं. आतुरतेने वाट बघत होते तुझी, असं वाटलं मला. रमे, मला असं वाटतंय की त्यांच्या मनात तुझ्याविषयी काहीतरी हाय, आणि तसंच तुझ्या डोळ्यात बी दिसतंय मला. कदाचित मी चुकीची बी असेल, किंवा तुला मला सांगायचं बी नसेल. रमे, सपान तेच बघावं जे आपल्या मुठीत येईल, आपल्या मुठीत मावल. नंतर पछतावण्यात काय फायदा आहे? काय गे, तुम्हा दोघीसनी का आता सिंहासन आणून देऊ का बसाया? जेव्हा बघावं तेव्हा आपल्या गप्पा मारत असतात. तू काय इकडे करतीस? जा बाहेर वाळत टाकलेले कपडे घेऊन ये, इस्त्रीला द्यायचे. आय ग, समजत्यात हा, तुझी समधी नाटक समजत्यात. 4 फेऱ्या मारल्या ना का बरोबर होईल तुझा पाय. जा बघू. आय ग, आय ग. सावकाश जाग. रमा, ऐक अगं, जखम भरली नाही अजून. तू काय वेड्यासारखे काम करतेस? दे, थांबा, मी सोडते. ही जखम चिघळलीये ग, याचं ड्रेसिंग करायला लागेल परत. थांब, मी लगेच दादाला बोलवते. दादा, दादा. काय ग, काय झालं? सांगते, पण तू आधी लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये ना. हिची पट्टी बदलायला लागणार आहे, ज्याचा काहीच उपयोग नाहीये कारण आता. थांब आलोच. रमा, एवढं लागलं असताना कशाला धावपळ करायची? आराम करायचा, जेवढं जमेल तेवढंच कामं करायची. तू पण ना. का, काय केलं यांनी? बघ ना, एवढे सगळे कपडे घेऊन चाललेली आत. रमा, मंजू आहे ना, तिला सांगायचं. आणि कामांना उशीर झाला असता तर कोणी काही बोललं नसतं तुला. आणि आज आता घरी लवकर जायचं. हा, सांगून काय उपयोग आहे? त्या सगळी कामं करूनच घरी जातील, हो ना? काय झालं? राहू द्या तुम्ही छोटे मालक. ती पट्टी द्या, मी बांधून घेईन. हे जरा वेड आहेत का? काय माझी पट्टी मी बांधते? पायाला पट्टी कशी बांधणार आहात तुम्ही? दादा, अरे 1 मिनिट. ही तुला पायाला हात लावून नाही देणार आहे. का? मी मालकांना ती पायाला कसा हात लावून देईल?